दुसरं, इथून एकादशीची वारी इथून सुरुवात होते, त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्व आहे आणि या इथे शिवशक्ती भीमशक्ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली आहे. आज आपण पाहतो की भीमशक्तीच्या हेमलता बनसोडे आहेत, शिवशक्तीचे प्रदीप रावते आहेत, त्याचबरोबर मीनाक्षीताई मस्के आहेत, त्याचबरोबर गिरीश जयवळ आहेत. ही सर्व मंडळी एक दिलाने एक विचाराने इथे कामाला लागलेली आहे. त्याचे सर्व कार्यकर्ते एक विचाराने इथे आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि त्यामुळे यांचा आजच निश्चित झाला असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. गेल्या 10-12 दिवसापासून फिरतोय, अत्यंत दयनीय अवस्था, मग ते लोहगाव असेल, धानोरी असेल, विश्रांतवाडीतील भीमनगर परिसर असेल, या परिसरामध्ये झालेले आहे. जे तत्कालीन लोकप्रतिनिधी होते त्यांनी ज्याप्रमाणे प्रभागाचा विकास करायला हवा होता त्या पद्धतीने काही विकास झालेला नाही आणि आता केवळ निवडणूक आला म्हणून मोठमोठ्या पदयात्रा काढायच्या, त्यानंतर घरोघरी जायचं, लोकांना खोटी आश्वासने द्यायचं आणि ह्या माध्यमातून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. सांगू इच्छिते की आम्ही चारही जण इथले स्थानिक आहोत, त्यामुळे तुम्हाला लांब जाण्याची गरज पडणार नाहीये तुमच्या समस्या घेऊन. त्यामुळं तुम्ही कधीही आमचे दरवाजे ठोठवू शकता आणि स्थानिक उमेदवाराला त्याची झळ पोहोचलेली असते, तो स्वतः त्या गोष्टीतून गेलेला असतो, त्यामुळे त्याला त्याची जाण असते आणि म्हणून तो लवकर विकास करेल असं मला वाटतं. महिलांसाठी आपण सबलीकरण करणार महिलांचं, आणि जे आता बचत गट आहेत महिलांचे, त्या महिलांना एक रोजगार म्हणून ते बाजार लावतात, तर त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न होतं आणि त्यांचा एक घरचा प्रश्न मिटतो पैशाचा. अशा प्रकारे आपण महिलांना शिक्षण देऊ, व्यावसायिक शिक्षण, आणि त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती देणारी महिला, एक उद्योजकता आपण तयार करू आणि त्यांना सहकार्य करू पर्यंत गेली पाहिजे. आज आपली अवस्था अशी की पब्लिकला काहीच माहित नसतं, कुठलं टेंडर लागलं, कधी लागलं, कोणाला दिलं, का दिलं, कशा प्रकारे ते गेलं, त्याच्यामध्ये किती पैसा वापरला गेला, हे सगळं आता बंद झालं पाहिजे. आणि आमच्या चौघांचं हेच इम्पॉर्टंट काम असतं रे, प्रभागामध्ये आलेला एक रुपया ची माहिती आमच्या नागरिकांना आम्ही पोहोचवणार आहे. त्याचं नियोजन कसं होतं ती माहिती त्यांना पोहोचवणार आहे. कामाची क्वालिटी कशी झाली आहे, कोण ठेकेदार होता, तो ब्लॅकलिस्टेड आहे का नाहीये, त्याने काम केलं तर त्याचा फॉलोअप आम्ही लोक करणार आहे. फक्त ह्या भागामध्ये 4 हॉस्पिटल आहेत, म्हणजे पूर्ण प्रभाग 1 मध्ये 4च हॉस्पिटल, ते आरोग्य केंद्र आहेत. प्रशस्त कमला नेहरू, राजीव गांधी हॉस्पिटल यासारखं एकही हॉस्पिटल या भागात नाही. जागा आहेत, फंड येतो, पण हॉस्पिटल कागदोपत्री दिसतं पण अस्तित्वात राहत नाही. त्याचबरोबर आपल्या पूर्ण प्रभागामध्ये दुसरी एक समस्या आहे की या ठिकाणी स्मशानभूमी नाहीये. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आमचे एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यावेळेस आपण बघितलेले की 18 तास काम करणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राला मिळाला आणि ही सत्ता आली. नंतर त्यांनी महिलांसाठी खूप काम केलं. लाडकी बहीण योजना असतील, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, ज्या मुली 12वीच्या नंतर डॉक्टर, इंजिनियर किंवा अनेक म्हणजे हे डिप्लोमे करू शकतात, डिग्र्या घेऊ शकतात, त्यांच्यासाठी मोफत फीस त्यांनी केली. म्हणजे अनेक म्हणजे योजना आहेत की त्या सर्वसामान्यांसाठी केल्यात. Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. दुसरं, इथून एकादशीची वारी इथून सुरुवात होते, त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्व आहे आणि या इथे शिवशक्ती भीमशक्ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली आहे. आज आपण पाहतो की भीमशक्तीच्या हेमलता बनसोडे आहेत, शिवशक्तीचे प्रदीप रावते आहेत, त्याचबरोबर मीनाक्षीताई मस्के आहेत, त्याचबरोबर गिरीश जयवळ आहेत. ही सर्व मंडळी एक दिलाने एक विचाराने इथे कामाला लागलेली आहे. त्याचे सर्व कार्यकर्ते एक विचाराने इथे आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि त्यामुळे यांचा आजच निश्चित झाला असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. आणि त्यामुळं एक चांगलं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवशक्ती भीमशक्तीच्या ऐक्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण हा प्रभाग देणार आहे. आणि त्यामुळं यांचं आता आपण पाहिलं असेल की पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. पुण्यातला सर्वात मोठा आणि किचकट प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यासाठी इथे कशा पद्धतीनं या वाहतुकीवर मार्ग काढता येतील, फ्लायओव्हर बांधणे किंवा मेट्रो आणणं, या संदर्भामध्ये ही सर्व मंडळी योग्य तो विचार करते याबद्दल पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर या इथे जो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की
इथे जेव्हा पुण्यामध्ये इथून जेव्हा वारकरी जातात तेव्हा पुण्यामध्ये जी काही अस्वच्छता वगैरे पसरते, जर त्या पद्धती कुंभमेळ्यामध्ये जी काही व्यवस्था केली जाते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून व्यवस्था केली जाते, तशा पद्धतीचं या वारकऱ्यांना पण सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून पुण्यामध्ये अस्वच्छता या म्हणजे याच्या वेळी वारकऱ्या वारीच्या वेळी होणार नाही याची काळजी सुद्धा ही मंडळी घेतील असं मला वाटतंय. आणि त्या इतर अनेक प्रश्नावरती ही सर्व मंडळी सर्वच सुशिक्षित आहेत आणि त्यामुळं त्यांना चांगलं काय वाईट काय हे योग्य पद्धतीने कळतं आणि ते या प्रश्नावरती, त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने SRAच्या स्कीम्स राबवतात त्याच पद्धती इथे असणाऱ्या स्लम मध्ये सुद्धा गरिबांना पक्की घरं देण्याची पण कामं ही करतील अशी माझी अटकळ आहे. मला वाटतं की हा त्यांना आम्ही सांगितलेला अजेंडा आणि ते तो नक्की राबवतील निवडून आल्यावर, अशी माझी अपेक्षा आहे. इंदू मिल बद्दल काय सांगाल, कधीपर्यंत पूर्ण होईल इंदू मिल? इंदू मिल कशा प्रकारे त्यांना सहकार्य आहे? इंदू मिलचं बघा 90% स्ट्रक्चर तयार झालेलं आहे विथ फिनिशिंग. फक्त महत्वाचं आहे ते पुतळ्याचं कामकाज आहे. आपण पाहिलं असेल की सध्या काही दिवसापूर्वीच राम सुतार जे अत्यंत नामवंत असे जे शिल्पकार होते त्यांचं देहावसन झालंय, पण त्यांचा मुलगा आता पाहतोय, तरी एखाद वर्ष त्या पुतळ्यासाठी लागणार आहे का? आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो फक्त एक बूट आणण्यासाठी 3 मोठ्या ट्रॉल्या लागल्या. म्हणजे त्या बुटाची साईज जवळजवळ 12 ते 15 फूट आहे नुसतं बूट. त्यानंतर माझ्यामध्ये बाबासाहेब म्हणजे काय एवढा पुतळा तो मोठा आहे, आपल्याला त्याचे अंदाज येत नाही. जेव्हा त्या पुतळ्याचा हात येईल त्याने मला सांगितलं की 10 मजली इमारतच्या जेवढं लांबी असते तेवढं त्या पुतळ्याचा हात असणार आहे. ते सर्व प्रचंड मोठं काम आहे. ते तिथे जागेवर आणून परत तिथे ते फॅब्रिकेशन आतमध्ये जवळजवळ 250 टन त्या पुतळ्याच्या आतमध्ये फॅब्रिकेशन आहे. ते प्रचंड मोठं काम आहे. त्यामुळे ते घाई गडबडीत करण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने होणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की 27 पर्यंत तरी पूर्ण पद्धतीने ते स्मारक जनतेसाठी खुलं होईल ही अपेक्षा आहे. सर, आपण आता बघितलेलं आहे की सत्तेसाठी राजकारणामध्ये उतरण्यासाठी लोक पक्षांतर करत आहेत. म्हणजे या पक्षात तिकीट नाही मिळालं त्या पक्षात जात आहे. मग हे राजकारणासाठी येतात ते का म्हणजे स्वतःच्या विकासासाठी येतात ते का समाजकारणासाठी येतात? तुम्ही या प्रश्नाला कसं बघा? मी या संपूर्ण देशाच्या राजकारणाबद्दल मी बोलू इच्छितो की देशामध्ये जे काही झालंय त्याच्यात आज तत्वहीनता अत्यंत, म्हणजे तत्वासाठी पूर्वी भांडणारी लोक होती, एक वेगळा आदर्श त्यावेळच्या मंडळीचा होता. आज आपण पाहतो तसं आपल्याला सापडत नाही. आणि त्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे की ही इलेक्शन पॅटर्नच बदलून टाकावं. आणि या इथं जी फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन घेतलं जातं की तिथे पार्टी वाईज इलेक्शन घेतात. म्हणजे पार्टीनं किती पर्सेंटेज मतदान दिलं, म्हणजे 100 जागा आहेत आणि एखाद्या पार्टीला समजा काँग्रेसला 20 मिळाले, BJPला 25 मिळाले, अजून कुठच्या पार्टीला, तर त्या पद्धतीने म्हणजे त्यांना 25 उमेदवार त्यांच्या पार्टीने ठरवावेत, 20 उमेदवार काँग्रेसने ठरवावेत, अजून दुसऱ्या पार्टीने म्हणजे चांगली माणसं या वेगवेगळ्या सभागृहामध्ये जातील. आणि आज आपण पाहतो गुंड दादागिरीवाले ही जी मंडळी आज जात आहेत आणि ह्या लोकशाहीची थट्टा जी होते ती कुठे ते थांबेल. त्यासाठी फक्त इलेक्शन पॅटर्न जरी बदललं तरी ह्या देशामधला बराच प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. काही ठिकाणी बिनविरोध पण लोक निवडून आलेली आहे आणि रिझल्ट पण डिक्लेअर झालेला आहे, याच्यावर काय सांगाल? आता बिनविरोध कसे आले काय आले याच्याबद्दल काही जण कोर्टात गेलेले आहेत, अजून यांनी जाहीर केलेलं नाही आहे. तुम्ही म्हणता जसं जाहीर झाले नाही, ऑफिशियली जाहीर 16 तारखेला ते होईल. परंतु हे जे काय तेच म्हटलं त्यासाठीच पार्टी लेवलवर इलेक्शन झालं तर त्यामध्ये कोणीच बिनविरोध देणार नाही. ज्या ज्या पार्टीला जेवढं मतदान होईल त्या पद्धतीनं या म्हणजे देशाचं पण आणि याच्यामध्ये आज संसदेमध्ये पण अनेक लोकांवरती अनेक गुन्हे असलेली लोक तिथे जातात आणि एक प्रकारे संसदेची बेअदबी होते. हे सर्व कुठे थांबेल आणि त्यामुळे अशा पद्धतीचं इलेक्शन पॅटर्न जर आलं तर या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचे आणि सुशिक्षित आणि खऱ्या अर्थानं
विचारवंत लोक तिथे जातील आणि देशाला एक चांगला शेप मिळेल, चांगलं वातावरण आहे देशामध्ये होईल असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न विचारते. पुणे महानगरपालिकेच्या या प्रभागने म्हणजे आपल्या सगळे प्रभाग मिळून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व लोकांना तुम्ही एकंदर काय सांगाल? मी एवढं सांगेन की आज जे इलेक्शन चालू आहे तर तुम्ही तुमची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. या इथे धर्म आणि पैशाच्या नावाखालती जो काही उच्छाद मांडलेला आहे त्याला कुठेतरी छेद देऊन जी मंडळी प्रामाणिकपणे तुमचं कार्य करू शकतील असं तुम्हाला वाटत असेल त्या मंडळी निवडून द्या. एवढंच मी लोकांना आव्हान करतो. धन्यवाद. जय भीम, जय भीम महाराष्ट्र. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 1 मधनं कळस धानोरी भागामधनं भीमशक्ती शिवशक्ती एकत्र लढत आहे. बघूया त्यांनी कोणते विकासाचे काही मुद्दे, काही विजन घेऊन भीमशक्ती शिवशक्ती कशी लोकांच्या प्रश्नांवरती खरी उतरती आहे. आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. सर, जय भीम. सर, सर, प्रभाग क्रमांक 1 मधनं भीमशक्ती शिवशक्ती एकत्र लढत आहे. नागरिकांच्या प्रश्नांवरती कशी खरं उतरेल, नागरिक कौल देतीलच, परंतु तुमचं विजन क्लिअर करा की तुम्ही काय विजन घेऊन इथे उतरले आहात. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. पुणे महापालिका निवडणूक 2026 कळस धानोरी लोहगाव प्रभाग क्रमांक 1च्या वतीनं शिवसेना शिंदे गटाचे 4 अधिकृत उमेदवार सन्माननीय गिरीशजी जयवळ साहेब, सन्माननीय प्रदीपजी रावते, सौभाग्यवती मीनाक्षी म्हस्के, सौभाग्यवती हेमलता बनसोडे या 4 उमेदवार या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. कळस, विश्रांतवाडीचा काही परिसर, धानोरी आणि अर्धा लोहगाव असा हा कॉस्मोपॉलिटिकल असा हा प्रभाग आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणावरती राहतात आणि त्या माध्यमातून आमच्या पक्षाने देखील वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार या निमित्तानं दिलेले आहेत. आणि हा प्रभाग लोहगावच्या पासून तर वडगाव शिंदेच्या हद्दीपर्यंत जोडलेला असा प्रभाग आहे. सुमारे संख्या येते आहे. आणि ह्या आम्ही गेल्या 10-12 दिवसापासून फिरतोय. अत्यंत दयनीय अवस्था, मग ते लोहगाव असेल, धानोरी असेल, विश्रांतवाडीतील भीमनगर परिसर असेल, या परिसरामध्ये झालेले आहे. जे तत्कालीन लोकप्रतिनिधी होते त्यांनी ज्याप्रमाणे प्रभागाचा विकास करायला हवा होता त्या पद्धतीने काही विकास झालेला नाही. आणि आता केवळ निवडणूक आला म्हणून मोठमोठ्या पदयात्रा काढायच्या, त्यानंतर घरोघरी जायचं, लोकांना खोटी आश्वासने द्यायचं आणि ह्या माध्यमातून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु शिंदे साहेबांनी जे आमच्या चौघांवरती 4 उमेदवारांवरती जी जबाबदारी दिलेली आहे, हे 4ही उमेदवार अत्यंत सुशिक्षित असून त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर लोहगाव परिसरामध्ये रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाहीये, त्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था नाहीये, कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नाही. या माध्यम आणि महिला कुठेतरी स्वतःला असुरक्षित समजायला लागलेल्या आहेत. कारण सुरक्षिततेचा अभाव हा देखील आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. आणि या सर्व समस्या दूर करण्यासाठीच हे 4 उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत. मी 2012 ते 17 या कालखंडामध्ये या परिसराचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि आपण स्वतः जाऊन विचारू शकता की आम्ही जे काय केलेलं काम आहे आजही जनतेच्या मनात घर करून बसलेलं असं ते काम आहे. त्यामुळे जनता निश्चितच आम्हाला स्वीकारेल याबद्दल आम्हाला काही खात्री वाटत नाही. आज या प्रचार यात्रेच्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे देखील या ठिकाणी येणार आहेत. त्यांची रॅली आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅली काढणार आहोत. आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी विहारे आहेत त्या विहारांमध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी आंबेडकर साहेबांना नेणार. त्यांचा लोकांनी आम्हाला आवर्जून सांगितलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांचा पाय आमच्या विहाराला लागू द्या. म्हणून आम्ही जेवढे विहार आहेत, विवेकजी बनसोडे जे आहेत त्यांनी हे सगळं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक विहारामध्ये आम्ही आंबेडकर साहेबांना नेणार, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करणार आणि जनतेला या 4ही उमेदवाराला निवडून देण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत. धन्यवाद. तुम्ही आता सांगितलं होतं तुम्ही या परिसरामध्ये विकासाची कामं केलेली आहे, विकासाचे मुद्दे आणि विजन तुम्ही क्लिअर केलेलं आहे. याच्या पलीकडे तुमच्या भागातले असे कोणते मोठे 3 प्रश्न सांगा की जे तुम्ही नागरिकांना सोडवून द्याल. सगळ्यात पहिलं तर जो आहे वाहतुकीचा प्रश्न. आता इथे ग्रेड सेपरेटर आणि उड्डाण पुलाचं काम चालू आहे.
आणि त्या कामामुळे ट्रॅफिकची समस्या अजून वाढलेली आहे आणि दिवसेंदिवस या भागाचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे. इकडे पुढे भोसरी MIDC आहे, त्याच्या पुढे चाकण MIDC असल्यामुळे नागरिकांचा ह्याच भागातून जास्त येणं जाणं होतं. आता हा पूल झाल्यानंतर बऱ्यापैकी ही वाहतूक कोंडी सोडण्यास मदत होईल, परंतु धानोरी परिसर असेल, लोहगाव परिसर असेल, एअरपोर्ट रोड असेल, या परिसरातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठी उपाययोजना किंवा जागेची मोठी अडचण त्या ठिकाणी आहे. रस्ते मोठे करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर काही नियम पुणे महापालिकेच्या वतीनं व ट्रॅफिक विभागाच्या वतीनं घालून देणं गरजेचं आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि लोहगाव जो पुणे महापालिकेमध्ये 2017 साली सहभागी झाला आणि त्यानंतर आजपर्यंत तिथला DP मंजूर झालेला नाही. आम्ही तो DP मंजूर करत असताना आता जयवळ साहेब हे त्यांचं इंग्लिश मिडियम मधनं शिक्षण झालेलं आहे. ते फार्मसी क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करतात. त्यांच्या माध्यमातून असन प्रदीप रावते हे RTIच्या माध्यमातून एक अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मिसेस मीनाक्षी म्हस्के या देखील यांना महिलांची जाण आहे. बनसोडे ताईंना महिलांची जाण आहे. महिलांची सुरक्षितता असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, याकडे हे चारही उमेदवार ध्यान देणार आहेत आणि त्या माध्यमातून ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करूया. भीमशक्ती आणि शिवशक्तीचा कसा परिणाम 100% भीमशक्ती आणि शिवशक्तीमुळे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. कारण आपण पाहताय की आम्ही कुठल्याही जातीपातीचं राजकारण करत नाही. आता आपण परवाच्या नेत्यांचं आपण ऐकलं असेल की ना खान चलेगा ना बाण चलेगा, सिर्फ हिंदुत्व की शान चलेगी. असं कुठंही नाहीये. सर्व धर्म समभाव या भावनेतून आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरं जातोय. आपला महाराष्ट्र, आपला भारत देश, आपलं पुणे शहर हे सर्व धर्म समभाव या भावनेतून या ठिकाणी नांदतंय. त्यामुळे सर्व धर्म समभाव या भावनेतून आम्ही इथून पुढे निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहोत. सर, लोकांनी जर आपल्याला निवडून दिलं तर विकासाचा काय मुद्दा तुम्ही घेऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आम्ही ऑलरेडी आमच्या खूप साऱ्या डिक्लेरेशन्स मध्ये ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही आल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला हे सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम्स ऑलरेडी माहिती आहेत. आता खूप वेळेस याच्याबद्दल बोलण्यात झालेलं आहे की रस्ता खराब आहे, कचऱ्याचे प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळं आम्हाला माहिती आहे. पण याच्यासाठी जे फंड अलोकेशन लागतं कॉर्पोरेशनकडे ते महत्वाचं असतं. तर आम्हाला ज्यावेळेस आम्ही चारही लोक नगरसेवक म्हणून येऊ, आमचा पॅनल नक्कीच येणार आहे धानोरी आणि लोहगाव मध्ये. हे सगळ्या लोकांनी ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे. आल्यानंतर ते प्रॉपरली फंड अलोकेशन करून घेणं, ते कामं नीट करून घेणं, लोकांना एक रुटीनली भेटत राहणं. आणि आम्ही धानोरी आणि लोहगाव मध्ये, कळसमध्ये 4 ठिकाणी आमच्या शाखा इस्टॅब्लिश केलेल्या आहेत. त्याचं कारण हे आहे की जसं लोकांना आम्हाला इझिली भेटता आलं पाहिजे. आम्ही चौघं सुद्धा साधारण 10 ते 6:30 पर्यंत ऑफिसमध्ये असणार आहोत. असं नसणार आहे की एकदा इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही लोकांना भेटण्यासाठी अवेलेबलच नाहीये. नगरसेवक लोकांना भेटायला अवेलेबल असले पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे. त्यामुळं फार मोठ्या गप्पा करण्यापेक्षा किंवा फार मोठ्या पॉलिटिकल गप्पा करण्यापेक्षा सामान्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रशासनाला लागणारा फॉलोअप ते काम इमानदारीने झालं पाहिजे. लागणारे जे काही टेंडर्स असतात, ठेकेदार असतात, ते जे आहे ती इन्फॉर्मेशन पब्लिक पर्यंत गेली पाहिजे. आज आपली अवस्था अशी की पब्लिकला काहीच माहित नसतं कुठलं टेंडर लागलं, कधी लागलं, कोणाला दिलं, का दिलं, कशा प्रकारे ते गेलं, त्याच्यामध्ये किती पैसा वापरला गेला, हे सगळं आता बंद झालं पाहिजे. आणि आमच्या चौघांचं हेच इम्पॉर्टंट काम असतं रे. प्रभागामध्ये आलेला 1-1 रुपया ची माहिती आमच्या नागरिकांना आम्ही पोहोचवणार आहे. त्याचं नियोजन कसं होतं ती माहिती त्यांना पोहोचवणार आहे. कामाची क्वालिटी कशी झाली आहे, कोण ठेकेदार होता, तो ब्लॅकलिस्टेड आहे का नाहीये, त्यांनी काम केलं तर त्याचा फॉलोअप आम्ही लोक करणार आहे. हे अशा प्रकारचे आम्ही सिंपल साधे जनसामान्याचे कामं करणार आहे. राजकारण वगैरे मध्ये काही इंटरेस्ट नाही आम्हाला लोकांना, समाजकारणामध्ये इंटरेस्ट आहे. आणि आम्ही चौघांनी ऑलरेडी पब्लिकला डिक्लेअर केलेलं आहे की जर 7-8 महिन्यामध्ये आम्ही काम नाही करू शकलो, पब्लिकला असं वाटलं की आम्ही नाही काम करू शकत किंवा आमच्याकडनं दिलेल्या कमिटमेंट पूर्ण नाही झाल्या, आम्ही आमच्या राजीनामे द्यायला तयार आहोत. कारण की सामान्य माणूस जेव्हा सुद्धा जॉब मध्ये काम करतो, लाखभर रुपये कमवतो, 2 लाख कमवतो, त्यांनी काम नाही करत त्याला जॉब सोडावा लागतो. अनफॉर्च्युनेटली पॉलिटिक्स मध्ये असं काहीच नाहीये. एक एक्झाम्पल आम्हाला सेट करायचं आहे की जर पॉलिटिक्स मध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा नेत्यांनी जर कामं नाही केली, रेजिग्नेशन द्यायची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि ते आम्ही नक्कीच करणार आहोत.
सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. परंतु तुम्ही ज्या विकासाचे मुद्दे जे सांगितले की रस्ता, लाईट, पाणी, याच्या पलीकडे पण विकासाचे मुद्दे काय आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की सामान्य लोकांचा ते थोडा गवनी भाग पण आहे. सामान्य लोकांचे प्रश्न रस्ता, लाईट, पाणी याच्या व्यतिरिक्त काय आहे आणि काय विकास करा? हे बघा, आता तुम्ही एकदम बरोबर बोलताय. आता असं टाइम आहे की आपण या गोष्टी न बोलता आपण मेट्रो आली पाहिजे, एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे, जॉब फेअर्स अरेंज झाले, मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या. बोलण्यात अर्थ नाही आहे, सॉरी, मला माफ करा. पहिल्यांदा ड्रेनेजची व्यवस्था, लोकांच्या घरामध्ये खर्च पाणी जात आहे, गटारांचं पाणी जात आहे. मी फार मोठ्या गप्पा तुम्हाला माझे ध्येय सांगू शकत नाही, जे मी करू शकणार नाही. जे मी करू शकतो मी तुम्हाला सांगतो. माझ्याकडे आता मेट्रोच्या बोलणं म्हणजे फार मोठी गोष्ट होईल, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाहीये. मी तुम्हाला एवढं सांगणार आहे, आल्यानंतर सामान्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्यांना प्रॉपर हेल्थ केअर देणं, त्यांना जवळ गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतं, हॉस्पिटलमध्ये त्यांना योग्य ट्रीटमेंट भेटणं, हे नगरसेवक काम आहे आणि आम्ही तेच करणार. त्याच्यापेक्षा जास्त आमचा विचार आता जास्त नाहीये. अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्या पलीकडे शिक्षण पण एक मूलभूत गरज आहे. हे बघा, शिक्षणाची आज गव्हर्नमेंटने काळजी घेतलेली आहे. शिक्षणासाठी वेगवेगळ्या योजना अवेलेबल आहेत. मुलांना शिक्षण मिळतात, मुलींना 10वी पर्यंत शिक्षण अवेलेबल आहेत. त्यामुळे जिथे नको तिथे नाक घालून आम्ही आमचा वेळ वाया नाही घालवणार. आम्हाला आमची कामं योग्य प्रकारे माहिती आहेत आणि ती कामं म्हणजे बेसिक गरजा आहेत. ट्रॅफिक होतात, लोकांना घरी जाता येत नाही, सिग्नलला ट्रॅफिक पोलीस जातात, जिथे सिग्नल पाहिजे तिथे सिग्नल लागलेले नाहीयेत, स्पीड ब्रेकर योग्य प्रकारे बनलेले नाहीत. 1-1.5-2 वर्ष आम्हाला काम करून द्या, त्याच्यानंतर मेट्रो आणि सगळ्या गोष्टी आणू मॅडम. त्याच्यामध्ये फार जास्त म्हणजे मेहनत करावी लागेल, पण ते आम्ही नक्कीच करू. विजन यांनी क्लिअर केलेलं आहे. विकासाचे बरेच मुद्दे आहेत. आपण जाणून घेऊया की इथे महिला कशा प्रकारे व्यवस्थित आहेत. ताई जय भीम. जय भीम, नमस्ते, जय महाराष्ट्र. विकासाचे टीमने क्लिअर केलेले आहेत. नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. परंतु इथे विकासाचे काय मुद्दे आहेत जे बेसिक गरजा सोडून पण अजून काही गरजा आहे. तुम्हाला काय वाटतं विकासाची नेमकी व्याख्या काय आहे? मी माझं थोडक्यात मी हेमंता विवेक बनसोडे. माझे मिस्टर मोठे कार्यकर्ते आहे. रिपब्लिकन शिवसेना युतीतून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जाती याच्यातून लढत आहे. मला असं सामान्यांचा विकास हेच मोठं धोरण असावं. आपण मोठ्या गप्पा खूप मारतो, पण त्याच्यात परिस्थिती काय आहे ती परिस्थिती आधी जाणून घेणं आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या आता लोकांनी साथ देणं गरजेचं आहे. लोक जर घराबाहेर पडली आणि मतदान करायला लागली आणि त्यांची एक मी सांगू इच्छिते की आम्ही 4ही जण इथले स्थानिक आहोत. त्यामुळे तुम्हाला लांब जाण्याची गरज पडणार नाहीये तुमच्या समस्या घेऊन. त्यामुळं तुम्ही कधीही आमचे दरवाजे ठोठवू शकता आणि स्थानिक उमेदवाराला त्याची झळ पोहोचलेली असते. तो स्वतः त्या गोष्टीतून गेलेला असतो, त्यामुळे त्याला त्याची जाण असते आणि म्हणून तो लवकर विकास करेल असं मला वाटतं. ताई, जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर कशा खऱ्या उतराल? मी मीनाक्षी सतीश मस्के, क गटातून ओबीसी महिला म्हणून मी उमेदवारी घेतलेली आहे आणि माझे मिस्टर एक 20 वर्ष झालं राजकारणाचं काम करत त्यांच्या पाठीशी उभे होते इथून मागे पण आता सध्या मी पुढे आणि ते माझ्या मागे पाठीशी उभे आणि त्यांच्याच वारसा मी पुढे चालवण्याचं एक ध्येय आहे माझं. महिलांसाठी आपण सबलीकरण करणार महिलांचं आणि जे आता बचत गट आहेत महिलांचे, त्या महिलांना एक रोजगार म्हणून ते बाजार लावतात, तर त्याच्यामध्ये त्यांना उत्पन्न होतं आणि त्यांचा एक घरचा प्रश्न मिटतो पैशाचा. अशा प्रकारे आपण महिलांना शिक्षण देऊ, व्यावसायिक शिक्षण आणि त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती देणारी महिला, एक उद्योजकता आपण तयार करू आणि त्यांना सहकार्य करू. सुरक्षिततेसाठी पण आपण काम करू आणि महिलांना खरंच आज गरज आहे सुरक्षितेची आणि त्याच्यासाठी पण आपण त्यांच्या बरोबर राहू. महिला जर सक्षम झाल्या तर त्या घर नाही तर देश पुढे नेऊ शकतात. त्यामुळे महिलांसाठी पण त्यांनी क्लिअर विजन केलेलं आहे. सर, जय महाराष्ट्र. ऐका ना, हा वारीचा रूट आहे, महत्वाचा रूट आहे. इथून वारीला सुरुवात होते, तर त्या बाबतीत आपण अधिकारी काय चांगलं करू शकतो? आता सरांनी जो प्रश्न मांडला हा प्रश्न आजपर्यंत कुणीच मांडलेला नाही. आता जगद्गुरु ज्ञानेश्वर माऊलींची ही वारीचा मार्ग आहे. ह्या मार्गावरती वारीच्या काळामध्ये असंख्य लोक येतात, हजारो लाखो लोक या ठिकाणी असतात.
पण तुम्ही एक पाहत असाल की वारीच्या काळामध्ये स्वच्छतागृह नसतात, त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित नसतं. आज ही जी धरती आहे ही एक संतांनी बाबासाहेबांनी रुजवलेली आहे. आता विश्रांतवाडीचा जो चौक आहे या ठिकाणी स्वतः माननीय बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या रोडने जाते, परंतु या ठिकाणी व्यवस्थापन कुठलंच नाहीये. त्याचबरोबर विश्रांतवाडी परिसर तुम्ही बघत असाल तर हा एक गवणी भाग आहे आणि याच्या पुनर्वसनासाठी SRA मार्फत काही केलं जात नाही. आणि आमचा 4 लोकांचा एक मानस आहे की गवणी विभागामार्फत आणि पुणे महानगरपालिकेचे जे इम्युनिटी स्पेस आहेत याच्यावरती माझा जास्त जोर आहे की यांच्यावरती फक्त कचऱ्याचा भडीमार झालेला आहे, बाकी काही झालेलं नाही नागरिकांसाठी. तर त्याचं एक व्यवस्थापन कसं करण्यात येईल आणि व्यवस्थापन करून माझे जे गवणीचे नागरिक आहेत यांना एक चांगल्या दर्जाचं घर कसं देण्यात येईल. त्याचबरोबर आरोग्याचा प्रश्न, आज तुम्ही आमच्या गवणी भागात बघत आले तर झोपडपट्टी भागामध्ये कुठंच तुम्हाला आरोग्याचं काही भेटत नाही, म्हणजे फक्त अंगणवाडीच दिसते आणि अंगणवाडीमध्ये तुम्हाला बाकी काहीच मिळत नाही मुलांच्या शिक्षणाशिवाय. तर तो भाग कसा डेव्हलप होईल. त्याचबरोबर जो आमचा फायनान्सचा जो रोड आहे तो मागे 2012 पासून तसंच पेंडिंग आहे. त्याच्यामुळे वाहतूक मुक्त होण्यासाठी 50% भार लागणार आहे. हॉस्पिटलचं फक्त ह्या भागामध्ये 4 हॉस्पिटल आहेत, म्हणजे पूर्ण प्रभाग 1 मध्ये 4च हॉस्पिटल, ते बी आरोग्य केंद्र आहेत. प्रशस्त कमला नेहरू, राजीव गांधी हॉस्पिटल यासारखं एकही हॉस्पिटल या भागात नाही. जागा आहेत, फंड येतो, पण हॉस्पिटल कागदोपत्री दिसतं पण अस्तित्वात राहत नाही. त्याचबरोबर आपल्या पूर्ण प्रभागामध्ये दुसरी एक समस्या आहे की या ठिकाणी स्मशानभूमी नाहीये. प्रत्येकाच्या घरामध्ये दुःखद कार्य घडतं, तर आम्हाला पर्यायाने भाऊंनी उभारलेली, सतीश भाऊंनी उभारलेली विश्रांतवाडी भागातली स्मशानभूमी जी आता धुनग आहे त्या ठिकाणी यावं लागतं. म्हणजे आमचा लोहगावचा नागरिक, धानोडचा नागरिक विश्रांतवाडीत येतो 4 किलोमीटर, त्याचबरोबर येरवडे सारख्या भागाला जातो. मग आमचे स्थानिकचे कार्यकर्ते, नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी काय करत होते, हा एक मुद्दा आहे. या ठिकाणी अविभाज्य घटक आहे. रोड, पाणी, ड्रेनेज याच्यावरती प्रत्येक प्रतिनिधी बोलतो, पण दुःखद कार्याच्या ठिकाणी कोणी बोलत नाही. तर ह्या गोष्टींवरती आम्ही 4 लोक, आज आमचे तुम्ही हेमलता ताई पाहत असाल की आज सुशिक्षित आहेत, आज ते समाजात वावरतात. आज भीमशक्ती आणि शिवशक्ती हा एक नारा देऊन त्या पुढे आल्या आणि तोच नारा घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहोत. विश्रांतवाडी भाग हा सर्व धर्माच्या लोकांनी आणि गुणी गोविंदाने वागणारा भाग आहे. या ठिकाणी कोणी प्रस्थापित, कोण वर्चस्वादी असं काही नाहीये. तर हे एक उदाहरण ताईंनी, सतीश भाऊंनी, गिरीश भाऊंनी आणि मी स्वतः आम्ही एक देत आहोत नागरिकांमध्ये. या ठिकाणी आपण बघितलं की टिंगरे यांच्या बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी प्राबल्य दिसत आहे. 4 उमेदवारांना या ठिकाणी टिंगरे यांनी उमेदवारी दिलेली आहे. 5 उमेदवार असतील तर त्या टिंगरेंना त्या गोष्टीकडे तुम्ही कशा बघता, कारण सामान्य माणसाला पुढे जाता येत नाही, त्यामुळे ही घराणीशाही कितपत सहन करायची. जय महाराष्ट्र, जय भीम. आज आपण कळस, धानुरी आणि लोहगाव या प्रभागामध्ये सतीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण 4 उमेदवार या ठिकाणी उभा केलेले आहेत. ताई बनसोडे ताई आहेत, मस्के ताई आहेत, रावत भाऊ आहेत आणि आमचे गिरीशजी आहेत. या ठिकाणी सतीश भाऊचं काम या अगोदर खूप चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न कसे असतात हे त्यांना माहीत आहे. सांगायचं म्हटलं तर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आमचे एकनाथजी शिंदे साहेब होते त्यावेळेस आपण बघितलेले की 18 तास काम करणारा मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला मिळाला आणि ही सत्ता आली. नंतर त्यांनी महिलांसाठी खूप काम केलं. लाडकी बहीण योजना असतील, महिलांसाठी अर्ध तिकीट असेल, ज्या मुली 12वीच्या नंतर डॉक्टर, इंजिनियर किंवा अनेक म्हणजे हे डिप्लोमे करू शकतात, डिग्र्या घेऊ शकतात, त्यांच्यासाठी मोफत फीस त्यांनी केली. म्हणजे अनेक म्हणजे योजना आहेत की त्या सर्वसामान्यांसाठी केल्यात आणि त्यांच्या तत्वावर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या पुण्यामधील ज्या आमच्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत नीलमताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतीश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली, आपले आनंद आंबेडकर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे 4ही उमेदवार या ठिकाणी या प्रभागाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. शिंदे साहेब नेहमी सांगतात किंवा आनंदराज साहेब सुद्धा नेहमी सांगतात सत्ता महत्वाची नाही, या ठिकाणी विकास महत्वाचा आहे. खऱ्या अर्थाने या पुण्याचा चेहरा मोहरा जर बदलायचा असेल तर सर्वसामान्य घरातील उमेदवार पुढे आला पाहिजे ज्याला ह्या प्रश्नाची जाण असेल. आताच त्यांनी सांगितलं टिंगरे साहेबांच्या बद्दल, ते प्रस्थापित आहेत, परंतु आज जर पाहिलं वाहतुकीचा प्रश्न असेल, आताच तुम्ही सांगितलं की ज्या ठिकाणी देवाची आळंदी असेल त्या ठिकाणी जाणारे वारकरी समुदाय असेल त्यांची होणारी व्यवस्था असेल आज आपल्याला दिसून येत नाही. परंतु मी या ठिकाणी पक्ष
पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाची एक पदाधिकारी म्हणून एक खात्रीने या ठिकाणी सांगेल, या ठिकाणी तुम्ही जर आमच्या 4 उमेदवाराला महानगरपालिकेत जर पाठवलं तर हे पुणे शहर भयमुक्त या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रभाग गुंडागिरी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रभाग म्हणजे विकासाच्या दिशेने चालेल आणि सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी म्हणजे श्वास जो असतो सुटकेचा श्वास या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं मी या ठिकाणी खात्रीने सांगेन. दादा, तुम्हाला जो प्रश्न आहे टिंगरेंची घराणेशाही कितपत कधीपर्यंत सहन करायची? सामान्य कार्यकर्त्यात पुढे कधी जाणार? नाही, घराणेशाही एका बाजूने म्हणता पण येईल आणि नाही पण, कारण ते वेगवेगळ्या पक्षातून लढतात आहे. परंतु शेवटी कोणतरी पुढे आलं पाहिजे. आता कळस झालं, धानोरी झालं, लोहगाव झालं, या 3 जे गाव पण जपलेले 3 भाग आहेत. तर कळसमध्ये मस्के परिवार आहेत, धापटे परिवार आहेत, देवकर परिवार आहेत. त्याच पद्धतीने धानोरीमध्ये टिंगरे परिवार आहेत, परांडे परिवार आहेत, तापकीर परिवार आहेत, झपके परिवार आहेत. लोहगावमध्ये खांदवे परिवार आहेत, मोजे परिवार आहेत, निंबाळकर परिवार आहेत. असे मोठे मोठे परिवार आहे. परंतु ज्यांना या क्षेत्रामध्ये वाटतं की आपण पुढे जावं किंवा या क्षेत्रामध्ये ज्यांना आवड तेच येतात. आता दुसऱ्या नावाचे पण येऊ शकतात, परंतु आता त्यांना इंटरेस्ट वाटत नसेल म्हणून ते आले नसतील. टिंगरेंना जर जास्त इंटरेस्ट असेल किंवा त्यांना आवड असेल तर ते आले असतील. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल न बोलता आपण आपल्या उमेदवारांना निवडून द्यावं एवढी विनंती या निमित्तानं करतो. कारण 4ही उमेदवार हे अत्यंत सुशिक्षित असून अनेक सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत. तर त्यांना आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे. रिपब्लिकन सेना आणि शिवसेनेची ही जी काही युती आहे, ही युती गेले वर्षभर सुरू आहे आणि काम चालू आहे. तर आपण बघितलं की आनंदराज साहेबांच्या माध्यमातून जे इंदू मिल आहे, त्या इंदू मिलाचं कार्य आणि अनेक कार्य पूर्ण होत आहे. तुम्ही वरिष्ठ नेते आहेत, काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं कारण इंदू मिलचं आंदोलन सर्वांना लावलौकिक आहे. कुठेतरी कार्यकर्ता सत्तेपर्यंत गेला पाहिजे, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. कार्यकर्ता सत्तेत असला तर तो काहीतरी समाजासाठी करू शकतो. या उद्देशाने साहेबांनी कार्यकर्त्यांसाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी हात मिळवणी करून शिवसेना युतीचं एक भीमशक्ती जन शिवशक्तीचा एक नवीन उपक्रम राबवून समाजासमोर दिला की बाबा प्रवाह गेलेला आहे की तुम्ही या ठिकाणी रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्याला जी मतं कमी पडतात आणि ही जी मताची वजाबिरीज आहे त्यांची इतरांची मतं घेणं, या वजाबिरीजमध्ये रिपब्लिकन चळवळीतला कार्यकर्ता सत्तेपर्यंत पोहोचू शकतो. या दृष्टिकोनातून आंबेडकर साहेबांनी ही युती केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती की विश्रांतवाडीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात मोठी होती आणि त्याच विश्रांतवाडीमधून रिपब्लिकन सेनेचा उमेदवार उभा आहे. हा एक प्रकारे अनोखा संगम आहे. जर या विश्रांतवाडीमध्ये आपण निळा झेंडा जर आंबेडकर जनतेने फडकवला तर हा इतिहास घडणार आहे. ज्या ठिकाणी सर्वात मोठी आंबेडकर जयंती त्या ठिकाणी आंबेडकरी वादी नगरसेवक हा एक संदेश देण्याचं कार्य सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या रूपाने आम्ही केलेलं आहे. आदरणीय अमन आंबेडकर हे एक युवा नेतृत्व आहे, तर ते सुद्धा पुढे आलेलं आहे, त्यांच्याबद्दल काय सांगा? कसं आहे, चळवळीला हवा असणारं नेतृत्व उभं झालंय असं मी सांगू शकतो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दुसरं, इथून एकादशीची वारी इथून सुरुवात होते, त्यामुळे याला एक ऐतिहासिक महत्व आहे आणि या इथे शिवशक्ती भीमशक्ती खऱ्या अर्थाने एकत्र आलेली आहे. आज आपण पाहतो की भीमशक्तीच्या हेमलता बनसोडे आहेत, शिवशक्तीचे प्रदीप रावते आहेत, त्याचबरोबर मीनाक्षीताई मस्के आहेत, त्याचबरोबर गिरीश जयवळ आहेत. ही सर्व मंडळी एक दिलाने एक विचाराने इथे कामाला लागलेली आहे. त्याचे सर्व कार्यकर्ते एक विचाराने इथे आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि त्यामुळे यांचा निजय आजच निश्चित झाला असं म्हटलं तर वावं ठरणार नाही. आणि त्यामुळं एक चांगलं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवशक्ती भीमशक्तीच्या ऐक्याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण हा प्रभाग देणार आहे. आणि त्यामुळं यांचं आता आपण पाहिलं असेल की पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. पुण्यातला सर्वात मोठा आणि किचकट प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न आहे. त्यासाठी इथे कशा पद्धतीनं या वाहतुकीवर मार्ग काढता येतील, फ्लायओव्हर बांधणे किंवा मेट्रो आणणं, या संदर्भामध्ये ही सर्व मंडळी योग्य तो विचार करते याबद्दल पूर्ण खात्री आहे. त्याचबरोबर
या इथे जो दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की इथे जेव्हा पुण्यामध्ये इथून जेव्हा वारकरी जातात तेव्हा पुण्यामध्ये जी काही अस्वच्छता वगैरे पसरते, जर त्या पद्धती कुंभमेळ्यामध्ये जी काही व्यवस्था केली जाते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करून व्यवस्था केली जाते, तशा पद्धतीचं या वारकऱ्यांना पण सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून पुण्यामध्ये अस्वच्छता या म्हणजे एक याच्या वेळी वारकऱ्या वारीच्या वेळी होणार नाही याची काळजी सुद्धा ही मंडळी घेतील असं मला वाटतंय. आणि त्या इतर अनेक प्रश्नावरती ही सर्व मंडळी सर्वच सुशिक्षित आहेत आणि त्यामुळं त्यांना चांगलं काय वाईट काय हे योग्य पद्धतीने कळतं आणि ते या प्रश्नावरती, त्याचबरोबर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने SRAच्या स्कीम्स राबवतात त्याच पद्धतीने इथे असणाऱ्या स्लम मध्ये सुद्धा गरिबांना पक्की घरं देण्याची पण कामं ही करतील अशी माझी अटकळ आहे. मला वाटतं की हा त्यांना आम्ही सांगितलेला अजेंडा आणि ते तो नक्की राबवतील निवडून आल्यावर अशी माझी अपेक्षा आहे. इंदू मिल बद्दल काय सांगाल, कधीपर्यंत पूर्ण होईल इंदू मिल? इंदू मिल कशा प्रकारे त्यांना सहकार्य आहे? इंदू मिलचं बघा 90% स्ट्रक्चर तयार झालेलं आहे विथ फिनिशिंग. फक्त महत्वाचं आहे ते पुतळ्याचं कामकाज आहे. आपण पाहिलं असेल की सध्या काही दिवसापूर्वीच राम सुतार जे अत्यंत नामवंत असे जे शिल्पकार होते त्यांचं देहावसन झालंय, पण त्यांचा मुलगा आता पाहतोय, तरी एखाद वर्ष त्या पुतळ्यासाठी लागणार आहे का? आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो फक्त एक बूट आणण्यासाठी 3 मोठ्या ट्रॉल्या लागल्या. म्हणजे त्या बुटाची साईज जवळजवळ 12 ते 15 फूट आहे नुसतं बूट. त्यानंतर माझ्यामध्ये बाबा म्हणजे काय एवढा पुतळा तो मोठा आहे, आपल्याला त्याचे अंदाज येत नाही. जेव्हा त्या पुतळ्याचा हात येईल त्याने मला सांगितलं की 10 मजली इमारतच्या जेवढं लांबी असते तेवढं त्या पुतळ्याचा हात असणार. हे सर्व प्रचंड मोठं काम आहे. ते तिथे जागेवर आणून परत तिथे ते फॅब्रिकेशन आतमध्ये जवळजवळ 250 टन त्या पुतळ्याच्या आतमध्ये फॅब्रिकेशन आहे. ते प्रचंड मोठं काम आहे. त्यामुळे ते घाई गडबडीत करण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने होणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की 27 पर्यंत तरी पूर्ण पद्धतीने ते स्मारक जनतेसाठी खुलं होईल ही अपेक्षा आहे. सर, आपण आता बघितलेलं आहे की सत्तेसाठी राजकारणामध्ये उतरण्यासाठी लोक पक्षांतर करत आहेत. म्हणजे या पक्षात तिकीट नाही मिळालं त्या पक्षात जात आहे. मग हे राजकारणासाठी येतात ते का म्हणजे स्वतःच्या विकासासाठी येतात ते का समाजकारणासाठी येतात? तुम्ही या प्रश्नाला कसं बघा? मी या संपूर्ण देशाच्या राजकारणाबद्दल मी बोलू इच्छितो की देशामध्ये जे काही झालंय त्याच्यात आज तत्वहीनता अत्यंत म्हणजे तत्वासाठी पूर्वी भांडणारी लोक होती, एक वेगळा आदर्श त्यावेळच्या मंडळीचा होता. आज आपण पाहतो तसं आपल्याला सापडत नाही. आणि त्यामुळं माझं प्रामाणिक मत आहे की ही इलेक्शन पॅटर्नच बदलून टाकावं. आणि या इथं जी फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन घेतलं जातं की तिथे पार्टी वाईज इलेक्शन घेतात. म्हणजे पार्टीनं किती पर्सेंटेज मतदान दिलं, म्हणजे 100 जागा आहेत आणि एखाद्या पार्टीला समजा काँग्रेसला 20 मिळाले, बीजेपीला 25 मिळाले, अजून कुठच्या पार्टीला, तर त्या पद्धतीने म्हणजे त्यांना 25 उमेदवार त्यांच्या पार्टीने ठरवावेत, 20 उमेदवार काँग्रेसने ठरवावेत, अजून दुसऱ्या पार्टीने म्हणजे चांगली माणसं या वेगवेगळ्या सभागृहामध्ये जातील. आणि आज आपण पाहतो गुंड दादागिरीवाले ही जी मंडळी आज जात आहेत आणि या लोकशाहीची थट्टा जी होते ती कुठे ते थांबेल. त्यासाठी फक्त इलेक्शन पॅटर्न जरी बदललं तरी ह्या देशामधला बराच प्रश्न सॉल्व्ह होतील असं मला वाटतं. काही ठिकाणी बिनविरोध पण लोक निवडून आलेले आहे, रिझल्ट पण डिक्लेअर झालेला आहे, याच्यावर काय सांगाल? आता बिनविरोध कसे आले काय आले याच्याबद्दल काही जण कोर्टात गेलेले आहेत. अजून यांनी जाहीर केलेलं नाहीये. तुम्ही म्हणता जसं जाहीर झाले नाही, ऑफिशियली जाहीर 16 तारखेला ते होईल. परंतु हे जे काय तेच म्हटलं त्यासाठीच पार्टी लेवलवर इलेक्शन झालं तर त्यामध्ये कोणीच बिनविरोध देणार नाही. ज्या पार्टीला जेवढं मतदान होईल त्या पद्धतीनं या म्हणजे देशाचं पण आणि याच्यामध्ये आज संसदेमध्ये पण अनेक लोकांवरती अनेक गुन्हे असलेली लोक तिथे जातात आणि एक प्रकारे संसदेची बेअदबी होते. हे सर्व कुठे थांबेल. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं इलेक्शन पॅटर्न जर आलं तर या देशामध्ये एक चांगल्या पद्धतीचे आणि सुशिक्षित
आणि खऱ्या अर्थानं विचारवंत लोक तिथे जातील आणि देशाला एक चांगला शेप मिळेल, चांगलं वातावरण या देशामध्ये होईल असं मला वाटतं. सर, शेवटचा प्रश्न विचारते. पुणे महानगरपालिकेच्या या प्रभाग नाही, म्हणजे आपल्या सगळे प्रभाग मिळून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या सर्व लोकांना तुम्ही एकंदर काय सांगाल? मी एवढं सांगेन की आज जे इलेक्शन चालू आहे तर तुम्ही तुमची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा. या इथे धर्म आणि पैशाच्या नावाखाली जो काही उच्छाद मांडलेला आहे त्याला कुठेतरी छेद देऊन जी मंडळी प्रामाणिकपणे तुमचं कार्य करू शकतील असं तुम्हाला वाटत असेल त्या मंडळी निवडून द्या. एवढंच मी लोकांना आव्हान करतो. धन्यवाद. जय भीम, जय भीम महाराष्ट्र.